मॅडम, तुमच्या जयपूर आणि उदयपूरचं पूर्ण प्लॅनिंगचं वेळापत्रक बदललंय. तुमच्या ऑफिसमधून मला कोणी कॉल करून सांगितलं नाही. काय ग? तुम्ही निकम का? हो, अहो तुम्हाला मेल आला असेल बघा आमच्याकडून. पण तुम्ही कॉल का नाही केला? नाही म्हणजे आमच्या टीमने तुम्हाला रिच आउट करायचा प्रयत्न केला, पण तुमचा फोन आय थिंक आउट ऑफ रीच होता. आणि अहो अजून 20 दिवस आहेत ना ट्रिपला, तर असे मोठे बदल नाही झालेत काही. काही वेळा असं क्लायमेट बघून किंवा इतर माणसांच्या गरजांप्रमाणे थोडंसं काहीतरी चेंजेस करावे लागतात. तसे हार्डली चेंजेस आहेत. तुम्ही पैसे घेताना या गोष्टी तुम्हाला सांगायला नको का? हो पण सर, आपण आता फक्त एक दिवस सकाळच्या ऐवजी दुपारी जैसलमेरला जाणार आहोत, एवढाच बदल आहे. ते आम्हाला तेव्हाच्या तेव्हा का नाही कळलं? ट्रिप मधल्या दुसऱ्या लोकांना कळलं, आम्हाला का नाही? तेच सांगायचा प्रयत्न करते की आमच्या टीमकडनं तुम्हाला कॉल गेला होता, पण तुमचा फोन आउट ऑफ रीच होता ना, त्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट नाही करू शकलो. तुम्ही स्पॅम फोल्डर चेक करता का? काही वेळा हो मेल त्यात जाऊन बसतो. एकच मिनिट हा. तो फोन ठेवा, मला अपडेट पाठवा आत्ताच्या आत्ता मेसेजवर. हा ओके ठीक आहे. तुम्ही बसता का? तुम्ही कॉफी घ्या, मी लगेच तुम्हाला मेल पाठवते परत. हे बघा आता पोहोचेल तुमच्यापर्यंत. बघा एकदा चेक करा आला का. सर कुठे जायचा? ॲड्रेस सांगतो तुला मी. आत्ता सरळ घे. अजून काही चेंजेस असतील तर फोन करून कळवा. हो निश्चित. थँक्यू सो मच. गुड डे. काय माणूस आहे हा? अगं मी स्वतः केला होता याला फोन बंद करून ठेवतात. जाऊ दे ग, हे पुरुष ना असेच असतात. मग आपली चूक मान्यच करत नाही. तुलाही कळेलच आता. लग्न ठरले ना तुझं. ए सानिका, तुला कळलं का? स्वानंदीचं लग्न ठरलंय. स्नेहल, तू काय अनाउन्समेंट करतेस का? अगं अनाउन्समेंट काय? तू तर ना मोठं होल्डिंग लाव इकडे, फायनली माझं लग्न ठरलंय म्हणून. हो, मिस स्वानंदी सरपोतदार. नाव काढलं आणि कोण आलंय बघा. वीण दोघातली तुटे ना.